वळूया इतर बातम्यांकडे। बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केलेली आहे। समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे। वेब सिरीजमध्ये वानखेडेंच्या संबंधित पात्र दाखवल्याचा आरोप वानखेडे यांनी केलाय। नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, नक्कीच जगदीश, नेटफ्लिक्सवर बॅड्स ऑफ बॉलिवूड ही एक वेब सिरीज आहे आणि त्याचं जे दिग्दर्शक आहेत, जे डायरेक्टर आहेत ते शाहरुख खानचे सुपुत्र म्हणजेच आर्यन खान आहेत आणि त्या वेब सिरीज मध्ये IRS समीर अधिकारी आहेत ते समीर वानखेडे यांच्याबद्दल एक अशी व्यक्तिरेखा तयार केली आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिमेला डाग लागतोय आणि अशीच असा आरोप आहे तो समीर वानखेडेंकडून करण्यात आला आणि त्या विरोधात जे आहे ते समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीज विरोधात तब्बल 2 कोटींचा दावा आहे तो मानहानी दावा दाखल केला आणि यातून जी आहे ती माझी प्रतिमा आहे त्याला कुठेतरी धक्का लागतोय म्हणून रेड चिली एंटरटेनमेंट आणि वेब सिरीज जी आहे बॅड्स ऑफ बॉलिवूड या विरोधात येते समीर वानखेडे यांनी एक उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय। धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।